रविवार दिनांक 21 जुलाई 2024 को शाम 5 बजे श्री दशरथ दादा पाटिल की अध्यक्षता में आगरी समाज सभागृह चरनीपाड़ा अंजुर फाटा में ओबीसी समुदाय की विभिन्न मांगों को लेकर ठाणे जिलाधिकारी कार्यालय पर ओबीसी निर्धार मोर्चा आयोजन करने के लिए सभी पक्ष के ओबीसी भाइयों और बहनों के लिए यह बैठक संपन्न हुआ। बैठक का संचालन व परिचय समिति के महासचिव डॉक्टर विनोद हनुमान पाटिल ने किया। वो बैठक का संचालन मार्गदर्शन समिति के उपाध्यक्ष श्री विश्वनाथ जाधव, श्री सुभाष घरत, श्री सुरेश दादा पाटिल, श्री परशुराम पितांबरे, श्री रमेश मुकादम, श्री सुनील पाटिल ने किया। इस बैठक में श्री विजय पाटिल, श्री मनोहर पाटिल, श्री विशुभाऊ म्हात्रे, सौभाग्यवती नंदिनी भोईर, सौभाग्यवती नयना भोईर आदि ओबीसी बंधू उपस्थित थे। धन्यवाद। आमचे असेल की पहिल्यांदा जात जनगणना करणे हे फार महत्त्वाचं आहे। जोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत समाज कोणकोणता कुठल्या समाज याच्यामध्ये आहे त्याची एकदा सरकारला माहिती असली पाहिजे। दुसरं असं आहे की या संदर्भात शिंदे समिती जी नेमलेली आहे ती शिंदे समिती नेमत असताना त्याच्यामध्ये ओबीसीच्या लोकांना विशेष प्राधान्य देणं त्या कमिटीमध्ये होतं, तसं होत नाही। आणि म्हणून ज्या वेळा अशा प्रकारच्या कमिट्या नेमल्या जातात ओबीसीचे त्यात मेजॉरिटीने ओबीसीचे सदस्य असणं आवश्यक आहे, ते होत नाही, ते सरकार त्याकडे दुर्लक्ष करते। दुसरं असं आहे की सगळे सोयरे हा जो प्रश्न आहे हा अत्यंत हास्यास्पद आहे आणि सरकार याचं जेव्हा विचार करते तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटतं। कोण सगळे सोयरे, कुठले सगळे सोयरे, कुठल्या धर्मातले सगळे सोयरे, हे जर सगळं आता विस्तारित बोलणं बरोबर नाही, पण सगळ्या सोयऱ्यांचा विचारच कसं करणार हा मूर्खपणाचं लक्षण आहे। जे त्याच्या मागे त्यांनी याचा मूर्खपणा असा त्याला बोलू नयेत, कारण शेवटी असं आहे की ज्या ठिकाणी जरांगे एक 4थी 5वी शिकले त्याला कळत नसेल, पण इतर त्याच्या पाठीमागे जे आहेत त्यांनी सांगायला नको सगळे सोयरे कसे मागणी करतोयस, कुठल्या अर्थाने मागवतोयस। माझा समाजाने एखाद्या वेगळ्या समाजाच्या मुलीबरोबर लग्न केलं त्यानेच आरक्षण द्यायचं, ही कुठली पद्धती सगळ्या सोयऱ्यांची। आणि ही समाज तुम्ही करणार असा जसं कुणबी जसे पाठीमागून घुसवले, ज्या जाती वास्तविक आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि संयुक्त महाराष्ट्रानंतर जी घटना आहे त्या घटना ॲज इट इज यूज करायला पाहिजे होती। त्या स्वातंत्र्याच्या तुम्ही एंट्री आता मग स्वातंत्र्यापासून तुम्ही काय केलं, मग तुम्ही हेच केलं का? त्या एंट्री तुम्ही कशात एंट्रीला प्राधान्य दिलं? वास्तविक ते पाहत असताना ज्या वेळेत आंध्रमध्ये हैदराबाद स्टेट होता, मराठवाड्यामध्ये काही भाग आला, त्यावेळेस तो जो पार्ट संपला आणि त्यामुळे तो पार्ट संपल्यानंतर नवीन राज्य घटना आहे त्या राज्यघटनेप्रमाणे जे अधोरेखित झालं ते तुम्ही आता आणायला पाहिजे होती। 1967 साली ज्यावेळेस हा सगळ्या घटना महाराष्ट्र राज्य सरकारने ओबीसी संदर्भात जो काही जातीनिहाय केला त्यावेळेस त्यावेळेस झोपेत राहा हा समाज त्यावेळेस जागृत का नाही राहिला? आणि नोकर भरती संदर्भात जो आहे ती तात्काळ तुम्ही थांबवली पाहिजे, कारण सगळ्याच तुम्ही पाठीमागून येणारा समाज आहे ज्याचा या जातनिहाय करत असताना मराठा समाज मराठा ओबीसीच्या बरोबर कुणब्यांबरोबर लग्न करणार आहेत की ज्यांनी ओबीसीचे सर्टिफिकेट घेतले त्या लोटीबिटी व्यवहार करणार आहेत का? मग तिथे करणार नाही, मग आमची सवलती कशा घेतल्या गेल्या त्या पहिल्यांदा रद्द झाल्या पाहिजेत। जोपर्यंत रोटीबिटीचा असा प्रश्न वेगळा ते होणार नाही पुढे भविष्यात। आणि मग अशा जात समूहाला तुम्ही पाठीमागून इंटरव्ह्यू देऊन आज त्यांना आरक्षण देता ही बाब अत्यंत गैर आहे। आणि म्हणून महाराष्ट्र राज्याला उद्याच्या भविष्यात बहुजन समाजाला फार महत्त्व राहील असं मला वाटत नाही। सर नेमकं सांगितलं ज्या प्रकारे की ओबीसी समाज जो आता असं आहे की ज्या पद्धतीने आमच्या मागच्या मेळाव्यामध्ये काही आमच्या चुका घडलेल्या असतात, कदाचित आम्ही आमची चुका समजतो, तर त्या ज्या चुका आहेत त्या दुरुस्त करून सर्व समूहाला सर्व राजकीय पक्षांना सांघिक एकत्र आणून एका विषयावर आम्ही त्यांना विश्वासात घेऊन पुढे पवित्र घेणार आहोत। आज सर्व ओबीसी समाजातील सरकार ज्या दिवशी जनजागृती होते त्या दिवशी सरकारला नियम बदलावे लागते। ज्या वेळेस दिवा पाटलांनी नव्या मुंबईमध्ये 12.5% करता हा कायदा नव्हता, पण क्रांती घडवली, 5 हुतात्मे गेले आणि त्यातून नवीन कायदा 12.5% आला आणि तो देशामध्ये सर्वांगे सर्वकडे सर्व राज्यामध्ये विकसित झाला, हे लक्षात घ्या।
म्हणजे क्रांतीतून नवीन कायदा बनू शकतोय. उद्या फ्रेंच राज्यक्रांती कशी घडली तशा इथे क्रांत्या ज्या होत आहेत त्याचा कायदा बदलतो. शहाबनो प्रकरणामध्ये तुम्हाला माहिती असेल की इतका मोठ्या प्रमाणात याच्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन उभं राहिलं, बरोबर शहाबनोचा त्याच्यावर कायदा तयार केला. हे चुकीचं होतं, खरं म्हणजे चुकीचं होतं, पण तरी देखील काय सरकारने तो कायदा बदलावा. आमचं म्हणणं आहे की जे ओबीसीला संविधानाच्या 340 15-16 याच्याप्रमाणे जे काय आम्हाला अधिकार दिले सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या ते कायमस्वरूपी राहिले पाहिजेत. जे आर्थिक निकषावर जर कुणाला देणार असेल तर त्याला आमचा पूर्ण विरोध आहे. ह्या जनगणना झाली पाहिजे, मग ते सर्व धर्मीयांचं. ते बरोबर आहे. पुढच्या मीटिंगला तुम्हाला 12 बल्लुतेर आमची इथे दिसणार आहेत. सर्वांना आम्ही इथे विश्वासात घेणार आणि ते पुढे वाटचाल करणार आहोत. आता सगळे जी नियोजन समिती आमची आहे त्या नियोजन समितीमध्ये चर्चा विचारणा करून तो आढावा बैठक आहे. त्याच्यामध्ये पुढचं आम्ही फेसबुकवर कशा प्रकारे किंवा त्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवर कशा प्रकारे आमची बातमी लोकांपुढे प्रसिद्ध होईल, वर्तमानपत्रामध्ये कशी जाईल या दृष्टीने आम्ही ते करणार आहोत. आणि स्वागत